हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे. 15 ऑगस्ट म्हटलं की आपल्याला आठवतो तिरंगा, देशभक्ती आणि स्वातंत्र्य दिन. जर मी तुम्हाला सांगितलं की यंदा इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन माणसांनी नाही तर आपल्या चार पायांच्या मित्रांनी सुरू केलं आहे, हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. ठाणेमधल्या आपल्या डॉग्स वर्ल्ड इंडियामध्ये आयोजित करण्यात आली आहे एक खास इंडिपेंडन्स डे पेट परेड. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की पेट परेड तुम्ही कुठेही रोज पाहत नाहीत. आज आपण पाहणार आहोत हे सगळं सुपर क्यूट पॅट्रॉटिक डॉग्स, त्यांचे अमेझिंग लुक्स, कॉस्ट्युम, परेड आणि अर्थातच या सगळ्या मागची भन्नाट एनर्जी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी. स्वातंत्र्य दिन म्हटलं की देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन होत असतं. पण आजचं सेलिब्रेशन थोडं वेगळं आहे. कारण इथे आहेत छोटे मोठे फ्लफी एनर्जेटिक आणि काही तर अक्षरशः चालत नाहीयेत, फक्त कॉस्ट्युममध्ये पोज देत आहेत. आपण आलो आहोत डॉग्स वर्ल्ड इंडिया ठाणे येथे. इथे आपल्या फरी फ्रेंड्ससाठी खास इंडिपेंडन्स डे पेट परेड आयोजित करण्यात आली होती. आणि खरं सांगायचं तर तिरंगा हातात घेऊन परेड करणारे आपण खूप पाहिलेत. पण तिरंगाच्या रंगात सजलेले डॉग्स हे दृश्य नक्कीच स्पेशल आहे. चला तर मग बघूया आज इथे नेमकं काय काय चाललंय. आत्ता तुम्ही आजूबाजूला बघू शकता. पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये एक वेगळीच एनर्जी आहे. कुणाच्या डॉगने ट्राय कलर बंधना घातला आहे, कुणी छोटासा इंडियन फ्लॅग घेऊन आलाय, कुणी फुल पॅट्रियोटिक कॉस्ट्यूममध्ये आहे. आणि काही डॉग्सना तर असं वाटतंय, भाऊ, परेडनंतर ट्रीट कुठे मिळणार आहे. पण हेच तर या इव्हेंटची ब्युटी आहे. इथे फक्त डॉग्स नाहीत, इथे डॉग्स आणि त्यांचे पेरेंट्स मिळून इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन करत आहेत. आणि पेट परेडची एक्साइटमेंट तर लेवल वेगळीच आहे. एक गोष्ट इथे लगेच जाणवते, आज डॉगपेक्षा त्यांचे पेरेंट्स जास्त एक्सायटेड आहेत. कारण आपल्या पेटला तयार करणं म्हणजे काही साधं काम नाही. कॉस्ट्यूम घालायचा, फोटो काढायचा, तो कॉस्ट्यूम टिकवायचा आणि सगळ्यात मोठं चॅलेंज, डॉगने तो कॉस्ट्यूम 30 सेकंद तरी अंगावर ठेवायचा. कारण आज प्रत्येक पेट पेरेंटच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. कारण पेट्स हे फक्त पेट्स नसतात, ते आपल्या फॅमिलीचा एक भाग असतात. आणि म्हणूनच त्यांच्यासोबत इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन करणं ही खरंच एक ब्युटिफुल फिलिंग आहे. आता वेळ आली आहे आजच्या परेडमधल्या स्टार्सना भेटण्याची. आणि मंडळी, इथल्या प्रत्येक डॉगचा लुक वेगळा आहे. कोणी ट्राय कलरमध्ये आहे, कोणी इंडियन आर्मी इन्स्पायर लुकमध्ये, कोणी छोटासा फ्लॅग घेऊन, तर कोणी फक्त आपल्या इनोसंट फेसमुळेच खूप क्यूट वाटतं. खरं सांगायचं तर कॉस्ट्यूम कोणाचाही असो, या सगळ्यांची क्यूटनेस मात्र 100% आहे. इथे प्रत्येक डॉग्सचे लुक्स हे वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एकामागून एक डॉग्स परेडमध्ये सहभागी होत आहेत. कोणी अगदी डिसिप्लिनमध्ये चालतंय, कोणी मध्येच थांबून ऑडियन्सकडे बघतंय आणि कोणाला तर परेडपेक्षा आसपासचे ट्रीट जास्त इंटरेस्टिंग वाटतात. पण हेच मुवमेंट खरं तर या परेडला स्पेशल बनवतात. बिकॉज ही मिलिटरी परेड नाही, ही आहे लव्ह, फन आणि कॉम्पेनशिपची परेड. सगळे पेट पेरेंट आपल्या डॉगसोबत चालतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना आहे, प्राऊड टू बी पेट पेरेंट. एवढी छान फिलिंग आहे की खूपच छान वाटत होतं. आपण अनेकदा इंडिपेंडन्स डे म्हणजे फक्त फ्लॅग होस्टिंग, स्पीचेस आणि पॅट्रियोटिक सॉन्ग एवढंच समजतो. पण आजचा दिवस आपल्याला एक सुंदर गोष्टीची आठवण करून देतो. सेलिब्रेशन म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्यासोबत आनंद शेअर करणं. आणि या पेट पेरेंट्ससाठी त्यांचा डॉग म्हणजे फक्त एक ॲनिमल नाही, त्यांचा फ्रेंड आहे आणि अनेकांसाठी फॅमिली मेंबर आहे. म्हणूनच आजचा एक छोटासे पेट परेड खरं तर खूप मोठा मेसेज देऊन गेलेली आहे. लव्ह हॅज नो लँग्वेज अँड फ्रेंडशिपला चार पाय असले तरी ती मनापर्यंत पोचते. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आता पेट परेड झालेली आहे आणि सगळे पेट्स आपापल्या पेरेंट्ससोबत इकडे मस्त एन्जॉय करतायत. आणि आता वेळ आलेली आहे फ्लॅग होस्टिंगची. इकडे फ्लॅग होस्टिंग होत आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की जय.
आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल फ्लॅग होस्टिंगही झालेलं आहे आणि मी जनगणही म्हटलेला आहे. माझा व्हॉईस कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मी माझ्याकडून छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल पेट परेडही झालेली आहे. त्यानंतर फ्लॅग होस्टिंगही झालेलं होतं. आता सगळे मान्यवर जे जमलेले होते त्यांची स्पीचेस चालू होती, वेगवेगळी भाषणं चालू होती, वेगवेगळ्या विषयांवर. त्यानंतर स्पेशली आज आपले गेस्ट होते ॲज अ पेट, सो त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल अनाउन्समेंट होत्या. या सगळ्या चालू होत्या स्टेजवर आणि त्यानंतर पेट्ससाठी काही गेमही ठेवले होते. तर ते काही गेम्स प्ले करणार होते थोड्याच वेळाने. तर तुम्ही बघू शकता इकडे शेक हँडचा गेम चालू होता, की डॉग्स आपल्या पेरेंट्सना कसे शेक हँड करतात किंवा वेगवेगळे त्यांचे रूल्स असतात किंवा त्यांच्या मुवमेंट्स असतात त्या कशा फॉलो करतात हे सगळं इकडे होत होतं. आणि आत्ता जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर डॉग्स वर्ल्ड इंडियातर्फे काही लकी ड्रॉज ठेवण्यात आले होते. तर त्या लकी ड्रॉचे विनर आजच्या दिवशी अनाउन्स होणार होते. तर त्या लकी ड्रॉच्या विनर्सचं अनाउन्समेंट इकडे चालू होतं. त्यांनाही काही वाउचर्स देण्यात आले, काही गिफ्ट्स देण्यात आले. असं सगळं काही मस्त आनंददायी आणि सेलिब्रेशन करणारं असं वातावरण होतं. आणि आता तुम्ही एक्झॅक्ट इव्हेंट बघा, की प्राइज डिस्ट्रिब्युशन नक्की कसं झालेलं आहे ते तुम्ही एन्जॉय करा. सबसे आगे हो गए हिंदुस्तान। मौलिक और मैं ही लकी है सस्ते। नो नो नो, ऐसा ऐसा थोड़ी जाने देंगे। because it brings the pet community together. And this was a very lovely initiative. I think I had a great time, and so did Frida, who is now currently hiding. Frida, come here. His pet got impatient and is gone. We'll have another name for number 2 prize. She must be among first 5 to visit the desk. So she deserves lot of. Please put your hands together for one. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, की प्राइज डिस्ट्रिब्युशन कशाप्रकारे चालू होतं आणि खूप असं मस्त वातावरण होतं. आणि जे माईकवर बोलत होते ते आहेत आमचे लाडके सर. त्यांनी हा पूर्ण इव्हेंट ऑर्गनाइज केला होता आणि ही भन्नाट अशी कल्पना ही त्यांचीच आहे आणि सरांमुळे आम्ही नेहमीच इन्स्पायर होत असतो. आणि आता तुम्ही बघू शकता एक स्पेशल गेस्ट आमच्याकडे आलेला आहे. तर बघू शकता छोटीशी पोनी टेल आहे त्याची आणि खूपच मस्त असा हा न्यू पेट होता. म्हणजे हे हॉर्स होते. यांच्याकडे हॉर्स रायडिंग असं सगळं काही अवेलेबल असतं. त्यामुळे हे ॲज अ पेट म्हणून त्यांना ठेवतात. तर तेही आपल्या हॉर्सना या इव्हेंटमध्ये घेऊन आले होते. त्यामुळे हॉर्सना मला बघता आलं, जवळून हात लावता आलं. खूपच मस्त असा एक्सपिरियन्स होता. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय, की आधी मला खूपच भीती वाटत होती त्याला हात लावण्यासाठी. बट त्यांनी मला सांगितलं, की ती खूपच फ्रेंडली आहे. त्यामुळे तुम्ही हात लावू शकता, तिच्यावर फोटो काढू शकता आणि खूपच अशी मस्त ती होती हॉर्स. एकदम छान आणि मला खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर अजून एक असा काउंटर होता, की त्यावर तुम्हाला हँड पेंटिंग असं सगळं काढून देत होते आणि खूपच असं मस्त पेंटिंग ते काढत होते. तसं छोट्या मुलांनी मस्त झेंडे, फ्लॅग्स आणि काही मुलींनी अशा मस्त-मस्त स्टारच्या डिझाईन्स असं सगळं काही काढून घेतलं होतं. आणि त्यानंतर इव्हिनिंगला 15 ऑगस्ट स्पेशल असं मस्त मॉकटेल बनवलं होतं आम्ही ट्राय कलरचं. ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे त्यानंतर माझे काही आजच्या इव्हेंटचे फोटोज आहेत. तर असा होता आजचा दिवस. मस्त एनर्जेटिक आणि सेलिब्रेशन करणारा आणि खूपच आनंददायी असं वातावरण होतं आणि खूप छान वाटलं मला. तर आजचा हा स्वातंत्र्य दिन हा मस्त सेलिब्रेट झाला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा, की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.